सकाळचे वाजले आता 8. थोडंसं पावसाचं वातावरण वाटतंय. आजचा दिवस म्हणावा लागेल की आज सकाळी पाऊस नाही, नाहीतर हे 10-12 दिवस कंटिन्यू भरपूर पाऊस पडला. मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन व्हिडिओमध्ये. पाऊस मित्रांनो भरपूरच पडतोय, कारण हवामान खात्याचा अंदाजच कसं होतं की पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यानुसार पाऊस पडतच होता. 10-12 दिवस तर जास्तच पाऊस पडला आहे. आणि आता मीही चालतो आहे आज खूप दिवसांनी बंटी आणि मंग्याला घेऊन चारायला. पप्पा जात होते, परंतु आज थोडं काम आहे वाडीत, त्याच्यामुळे त्यांना तिथे थांबायला लागलं आहे. तसे त्यांना लावून कंपाऊंडमध्ये जर ठेवलं तर ते करत असतात, पण चालू आहे आता घेऊन. बघू थोड्या वेळाने जर आलो पुन्हा घरी तरी येईल. त्याला वगैरे पाणी भरपूर आहे. आता आवाज बघा. घ्या. बंटीचा थोडा पाय दुखावला आहे. त्याला 2 दिवस संध्याकाळचं आणि सकाळचं गरम पाण्याने शेक आणि टर्पिंटन लावून व्यवस्थित थोड्यापैकी झाला आहे, परंतु भरपूर लंगडत होता. पायाला त्याच्या दुखापत झाली थोडीशी. आता बऱ्यापैकी चलतोय. पूर्वी मित्रांनो आता जशी गुरं जात आहेत ना, तशी पाठोपाठ रांगेत असायची गुरं, कारण भरपूर जणांकडे गुरं होती. म्हणजे नाही म्हणायला गेलं तर प्रत्येकाच्या घरोघरी गुरं असे असायची. आणि आता कालांतराने गुरंही आणि गुराखीही कमी झालेत. अजून काही वर्षांनी मित्रांनो, म्हणजे ज्या पुढील पिढ्या येतील ना, मला तर वाटतं की असं त्यांना आता आपण गुरं वगैरे बघतोय, परंतु पुढच्या काही वर्षांनी त्यांना मित्रांनो मला असं वाटतं की पुस्तकामध्ये धडे वगैरे येतील असे, की एक होता बैल आणि त्या बैलाची माहिती पुस्तकामध्ये दिली असेल. बैलांचा उपयोग शेतकरी कशा प्रकारे करायचा अशा प्रकारे माहिती. कारण नंतर असं कमी प्रमाणात असं वाटतं की त्यांना बघायला मिळणार नाही. भरपूर जणांनी आता केले, गुरं सुद्धा कमी केलेत. रस्ता पूर्ण भरलेला दिसायचा पहिला, आता काहीच नाही. कारण इथे जर बैल कोणाची निघाले असेल चारायला, पाठोपाठ कोणाची नाही कोणाची असायचीच. चल, हे इकडे आपली शेती आहे. हा इथे सलटीवरती थोडंसं लाकडं वगैरे ठेवलेत, बेडं मारून ठेवले. वाड्यापासून शेती काही लांब नाही, आपली जवळच आहे. तुपिया पक्षी ओरडते बघा. बैलांना इकडे लावून गेलं ना का ते चरत राहतात, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. कारण अगोदरही जेव्हा बाबूल होता तेव्हा पण त्यांना लावूनच जायचो, त्यांचा काही त्रास नाही. पण आणायला यावं लागतं.
पाऊस गेल्यामुळे आता पूर्ण उडाला आहे बघा. समोरला तिकडे डोंगरावरती फक्त दुःख दिसते. हा साईडला पूर्ण मोकळा आहे. मागच्या 10-12 दिवसात तर पावसाने एकदम धुमाकूळ घातल्यामुळे ना पूर्ण सकाळपासूनच भिजायला व्हायचं. ते गुरं मित्रांनो चालतात बघा. आता म्हणजे आताच नुकतीच त्यांना इथे टाकले. चरत चरत आता खाली पाठीमागे घेऊन जायचं आहे. पाठीमागच्या कंपाऊंडमध्ये त्यांना लावले ना कधी आतमध्ये चरत राहतील. कारण डायरेक्ट कशाच तर नेऊन लावले ना तर परत ते त्यांचा मूड वगैरे होणार नाही चरायचा. म्हटलं चरतात तर चरू देत. चरत चरत गेले का आपण खाली घेऊन जाईन आता थोड्या वेळाने. कारण आता इथे नाक्यावर तर आले आहेत. पहिले इकडे मित्रांनो कोकणात म्हणजे लहानपणी मी यायचा पप्पांबरोबर वगैरे आईबरोबर वगैरे. कारण तेव्हा काय व्हायचं आजूबाजूला गुरं वगैरे असायची आणि गप्पा गोष्टी मारायला त्यांचंही थोडं मनोरंजन व्हायचं. कारण माळपट्ट्यावरती कारण बाटल्यावरती वगैरे गेलात सड्यावरती गेलात गुरं घेऊन तर बऱ्याच जणांची गुरं असायची. मग गुरं आपलं चरायचं काम करायची आणि सर्व गुराखी म्हणजे चांगली वगैरे एकत्र बसून गप्पा वगैरे मारत असायचे. कारण आता आमच्याकडे आता गुरं सोडतात ना सकाळी सोडले ना का दुपारी डायरेक्ट 3-3:30 वाजता घरी घेऊन जातात. म्हणजेच एक टाईमच सोडतात. सकाळी एक वेळची सोडल्यानंतर झाल्यानंतर मग गणपतीचा सीझन वगैरे गेला गणपतीपर्यंत ही रुटीन चालू असते. पुन्हा नंतर गणपती वगैरे आले का नंतर मग सकाळ संध्याकाळ 2 टाईम सोडतात. कारण दुपारी कधी थोडंसं सकाळी थोडे चरतात दुपारी चरतात. आता पावसाच्यामुळे त्यांनाही येणं जाणं खूप त्रासच होणार काय. त्याच्यामुळे कोण आता सोडत नाहीत. म्हणजे पहिल्यापासूनही असंच चालायचं. पण आता गुरं वगैरे कमी आहेत. त्या गुरांना चरायला वगैरे भरपूर भेटतं. फक्त त्रास एकच की गुरं वगैरे कमी असल्याच्यामुळे जे झाडा आपलं आता घराच्याकडे माशा वगैरे ते कोळी वगैरे प्रकार आहे ना पोटिया कोळी हे त्यांना जरा त्रास देतात. कारण राहता जंगलांमध्ये सगळे बऱ्याच प्रकारे जिकडे साफसफाई केली आहे लागवड वगैरे केली आहे तिथे जास्त कमी. कारण असा आता उजेड बघा की मोकळं राहणं त्याच्यामध्ये कमी प्रमाणात असतो. परंतु आजूबाजूला जी झाडी आहे ना तिथे सगळा जो पालापाचोळा कुसलेला असतो ना त्याच्यामुळे तो कोळी वगैरे जास्त असतो. आणि जनावरं वगैरे दिसली जनावरांचंच काय जरा आपल्या पण छत्री जर उघडला पाऊस आला तर छत्रीत माणसाला पण सुंबून जातो. तो पूर्ण चावत राहतो. त्यांना पण तेवढाच चावत असतो. त्यांचा एक फक्त आता त्रास जरा वाढलेला आहे. बाकी काय एवढं नाही. बाकी चारा वगैरे म्हणायला गेला तर पहिला गुरांना चारा वगैरे पुरायचा नाही. कारण गुरं भरपूर असायच्यामुळे कुठे गुरं लावायची कुठे गुरांचं पोट भरेल हा एक मोठा प्रश्न वाढायचा. पण आता भरपूर चारा आहे कारण गुरंच कमी आहेत. जिकडे झाल मालपट्ट्यावरती कणोच्या कंपाऊंडमध्ये कारण कितीतरी जण आता सांगत असतात की माझ्या कंपाऊंडमध्ये गुरं चालू. कारण हे रान नंतर वाढत जातं गवत. शिवाय नंतर गवत वाढल्यामुळे कसं ते कंपाऊंडमध्ये फिरण्याला पण थोडासा हे असतं. कारण कसं पायाखालची जनावरं वगैरे साप वगैरे फिरण्याची शक्यता असते. आणि गुरं थोडं खाल्ल्यामुळे थोडं ते बारीक होतं. पुन्हा आता टाळा वगैरे काढायचं काम चालू होईल. ह्या जो पाठीमागे टाळा वगैरे मध्ये वाढला आहे ना हे सगळं काढायचं काम चालू होईल. त्यानंतर गवत वाढलेलं हे पुन्हा दिवाळीच्या नंतर त्याच्यावरती आता ते गवत काढायला लागते. आता सर्व गवत वगैरे काढायला मशिनरी वगैरे आले आहेत. त्याच्यामुळे ते गवत वगैरे काढून टाकतात. मंग्या गेलाय नाक्यावरती लाईव्ह पाठवतो. चल नंतर पुन्हा हारायला पाठी. चल मंग्या चल वा चल मंडी 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 चल चल. सलटी बनवून ठेवले नाक्यावरती सलटी बांधून ठेवली ना तर कारण बाकी सर्व त्या साईडची नाकी वगैरे आहेत ना सर्व जाम आहेत. म्हणजे बाहेर जाण्याची काही शक्यता कमी आहे. बाहेर जाऊ शकत नाहीत. गवारेडे वगैरे पसरले आहेत ना त्याच्यामुळे गवारेडे कुठूनही कसेही घुसतात कंपाऊंडमध्ये. कारण जी किती तुम्ही वय चांगली करा किंवा चांगले शिरे वगैरे बांधा त्यांचा काही त्यांना फरक पडत नाही. ते सरळ ते उडवून जातात. मग त्या नाक्यातून गुरं बाहेर
चरत असतील तर त्यांना जर बाहेर थोडंसं वाटलं तर तिकडे जाऊन ते पुन्हा चरायलाच हे करतात, सुरुवात करतात. खरं एक मित्रांनो सांगायचं झालं ना तर आता ज्या आपल्या कोकणात आणि घाटावरती बैलगाडा शर्यत चालू असतात छकड्याच्या वगैरे, आणि आता कोकणात आपल्याकडे चिखल नांगरणीच्या स्पर्धा चालू असतात. मी बघायला जातो, मलाही त्याची आवड आहे भरपूर. आपल्या चॅनलवरती पण मी व्हिडिओ टाकत असतो बघा. कारण ह्या शर्यतींमुळं ना खरंच एक हे चांगलं झालं की ह्या शर्यती चालू केल्यापासून आहे ना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे ना एक नवीन गुरं घेण्याची आता म्हणजे कल्पना आता येते प्रत्येकजण. कारण बघून आल्याच्या नंतर प्रत्येक जणाच्या मनात विचार येतो की आपले पण बैल आता असायला हवे होते, आपले बैल असते तर मीही पळवायला घेऊन गेलो असतो. कारण ह्याच्यामध्ये गावठी आणि बाजारी दोन्ही गट असतात. म्हणजे एक पैशासाठी नाही तर आपल्या मानपणासाठी. कारण आता कित्येक शेतकरी आपले बैल सराव करून त्या चिखल नांगरणीच्या ससा गेला वाटतं, पाठीमागून इथून आता ससा गेला वाटतो, चिखल नांगरणीच्या स्पर्धेमध्ये घेऊन जातात. कारण इथे झालं आहे असं की प्रत्येक बैलाचं नाव, कारण ह्या आता यूट्यूबच्या माध्यमातून, कारण आता बऱ्याच ठिकाणी लाईव्ह असतं, सगळ्यांना शर्यती वगैरे लाईव्ह बघायला मिळतात, घरच्या घरी बघायला मिळतात. ज्यांना पॉसिबल होतं ते मैदानावरती जातात. या यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकजण आपल्या बैलाचं आणि मालकाचं नाव आता मोठं करत आहे. तिकडे मोठ्या प्रमाणावरती एकदाच गट पाडले जातात, 5-5, 10-10 जोड्या एकदम पळवल्या जातात. त्याच्यात जो पहिला येईल त्याचं. आणि इकडे आपल्याकडे एक पळवतात, आमच्या कोकणात एक पळवतात आणि कमी सेकंदात ज्याची जोडी येईल ना, टाईम लावलेला असतो, डिजिटल क्लॉक पण असतं शिवाय, आणि पंच वगैरे असतात त्यांच्या हातामध्ये घड्याळ असतं. त्या क्लॉकवरती ते घड्याळावरती ते टाईम सांगून नोंदणी करत असतात. ज्याची कमी याच्यामध्ये येईल त्याचा नंबर. तरी त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्पर्धांमुळे वगैरे, ह्या सगळ्या स्पर्धा आयोजित केल्यामुळे एक फायदा हा झाला की बऱ्याच जणांनी ना ज्यांच्याकडे बैल नव्हते त्यांनीही जोड्या विकत घेतल्या आहेत. गावठी गाऊ इथना, बाजारी गाऊ इथना जोड्या विकत घेतल्या आहेत. त्याच्यामुळे आता गुरं भरपूर बघायला मिळत आहेत, ही जी एक आनंदाची गोष्ट आहे. सकाळपासून पाऊस नव्हता, तर आता सुरुवात झाली त्याची. बैल इकडे खाली आलेत, मी पण आलोय. हे सगळं पाणी येते बघा, हा बारका ओढा आहे. वरती जे उमलाट सुटलेलं आहे ना, त्या उमलाटाचं पाणी सगळं खाली येते. या मळ्यांमध्ये उमलाटाचंच पाणी आहे, पावसाचं नाही आहे. कारण इकडे उमलाट वगैरे सुटतात आणि हे पाणी गेले खाली तिकडे पर्याला. तो वरून एक पर्या आला आहे देवीच्या मळीवरून, त्या पर्याचं पाणी तिकडे खाली पर्याला जाईल. ते सुकी लाकडं ठेवलेली बघा, त्याच्यावरती कागद टाकलं आहे. थोडं थोडं पाणी जातं आहे त्याच्यामध्ये, उन्हाळ्यामधून घेऊन जायला बरी पडतात. बैल आपल्या इकडे चरत आहेत. पाऊस काय मोठा नाही आला, थोडा थोडा झाला होता, बारीक बारीक.
मित्रांनो मी घरी गेलो होतो जेवायला, बैल लावूनच गेलो होतो इकडे. जवळजवळ 11:30पर्यंत थांबलो होतो इथे. त्यानंतर घरी गेलो, जेवण वगैरे केलं आणि पुन्हा आलो आहे. आता वाजलेत 1:45 व्हायला आलेत. गुरं आपली चरतायत इकडे बघा. त्या पट्ट्यामध्ये होते तिकडून आता इकडे आलेत. एकदा सरत राहिले का काय त्यांचं टेन्शन नाही, इकडे चरतायत बघा. आता 2:30 वाजेपर्यंत बस वगैरे येईल, मग 3च्या सुमारास त्यांना घरी घेऊन जाऊ परत. सकाळी जेव्हा आली तेव्हा तिकडे होते पलीकडे. या ठिकाणी ना इकडे पाणी वगैरे आहे बघा. इकडे सगळं उमलाट सुटलेलं आहे. हे सगळे उमलाटाचं पाणी आहे. तर पाणी वगैरे प्यायला असेल, कारण आज पाऊस थोडा कमी पडला आहे. त्या साईडून इकडे चरत चरत इकडे आलेत बघा. बंटी तिकडे ह्या कलबाच्या तिकडे खाली आहे आणि ह्या वरच्या साईडला मागे आहे. पावसाचं वातावरण होते पण पाऊस काय पडत नाही. सकाळी थोडासा आला होता मध्येच रिमझिम तेवढाच. घरी आता चाललोय. घरी जाताना आता पाऊस आलाय बघा. वारा पण आहे, पाऊस पण आहे. सरळ सरळ आता वरती आलेत. आता वरती रोडवरती गेले का सरळ घरी जातील. हा व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबवतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.